वळूयात पुढील बातमीकडे। बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 5 वर्षाच्या चिमुरडीला उचलून नेलं। त्यानंतर आता या चिमुकलीचा मृतदेह सापडलाय। कुटुंबियांसमोरच नरभक्षक बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केलाय आणि चिमुकलीला घेऊन हा बिबट्या पसार झाला। खारेकरजुने गावातील ही धक्कादायक घटना आहे। वन विभागाच्या शोध मोहिमेनंतर चिमुकलीचा मृतदेह सापडलाय। कुटुंबासोबत शेकोटी घेत असताना अचानक शेजारील तुरीच्या शेतातून बिबट्या आला आणि क्षणातच चिमुकलीला उचलून घेऊन गेला। आता या मुलीचा मृतदेह आढळलाय। तर बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। गिरीश, बिबट्यांच्या हल्ल्याच्या या घटना वाढतायत। अहिल्यानगरमध्येही बिबट्यांचा वावर वेळोवेळी दिसून आलेला आहे आणि आता एका चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केलाय। नक्कीच पुणे जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल, अनेक वर्षांपासून बिबट्याचा जो वावर आहे या परिसरामध्ये पाहायला मिळतो। परंतु काही वर्षांपूर्वी या बिबट्याची जी संख्या आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नव्हती। परंतु गेल्या काही महिन्यांपासून असेल, वर्षभरापासून पुणे असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल या भागांमध्ये बिबट्यांचा जो वावर आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि या वावर जो आहे वाढलेला हा आता मानवी वस्तीमध्ये शिरलेला आहे। मानवी वस्तींवर येऊन ते आता मानवी जे आहेत त्यांच्यावर हल्ले करू लागलेले आहेत। त्यामुळे आता सगळ्या जे आहे मोठं भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे। काही दिवसांपूर्वी जुन्नर येथे घडलेल्या घटनेनंतर आता अहिल्यानगर तालुक्यामधील जे खारेगर्जुने गाव आहे या खारेगर्जुने गावामध्ये काल संध्याकाळच्या वेळी कुटुंब थंडीमुळे शेकोटी घेत होतं। या शेकोटी घेत असताना ती चिमुरडी 5 वर्षाची बाजूला खेळत होती आणि खेळत असताना तुरीच्या शेतामध्ये जे आहे दबा धरून बसलेला बिबट्या आहे त्या बिबट्याने मुलगी एकट्या असल्याचं पाहून अचानक तिच्यावर झडप घातली आणि तिला तुरीच्या शेतातून नेलेला आहे। काल रात्री वन विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याचसोबत गावकऱ्यांनी शोध कार्य चालू केलं होतं। परंतु वाढती थंडी आणि रात्रीचा अंधार यामुळे मुलीचा शोध लागलेला नव्हता, बिबट्याचा शोध लागलेला नव्हता। रात्री 3 ते 3:30 वाजेपर्यंत तसेच पहाटे देखील सगळं शोध कार्य सुरू होतं, परंतु काही शोध लागलेला नव्हता। आज सकाळपासूनच पुन्हा एकदा गावकऱ्यांनी जो गावाचा संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये शोध कार्य सुरू केलेलं होतं। वन विभागाची टीम देखील आलेली आहे। यासोबतच पोलीस प्रशासन देखील शोध कार्य घेत होतं। आता काही थोड्या वेळा तर बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा मृत्यू झालाय। हॅलो जी गिरीश, तुमचा आवाज येतोय, बोला। हा, आता मृतदेह सापडलेला आहे। पोलिसांनी आता ते मृतदेह ताब्यात घेतलेला आहे। ते आता पुढे तपासणीसाठी गेलेले आहेत। गावकरी देखील आता त्या पुढे गेलेले आहेत। गिरीश, मात्र यानंतर प्रश्न उपस्थित होतोय तो एवढे बिबटे येतात कुठून? नक्कीच याचा देखील आम्ही गावकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। काही दिवसांपासून जे आहे या परिसरात गावकऱ्याच्या शेजारी के रेंज म्हणून आहे, जिथे लष्करी सराव होतो। या लष्करी सरावाचं एक मोठं मैदान आहे, खुलं मैदान आहे। या आजूबाजूचे जे रिजनचे जे बिबटे असतात ते पकडलेले बिबटे जे आहेत रेस्क्यू केलेले ते या परिसरामध्ये आणून सोडतात, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। गावकरी सांगतात की अनेक महिन्यांपासून आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली होती, वन विभागाला देखील सांगितलेलं होतं की बिबट्यांचा वावर आमच्या गावामध्ये दिसून येतोय, तुम्ही तात्काळ त्याच्यावर हे करा, त्यात बंदोबस्त करा। गिरीश, मात्र त्यानंतरही बिबट्यांचे हे हल्ले सुरू आहे। आता हे हल्ले थांबणार कधी आणि असे जीव जाणं थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।